करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 10वा. उत्तम पुरुष निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 12वा विवेक आणि वैराग्य आणि त्यामधला समास 10वा उत्तम पुरुष निरूपण नाम. समर्थांनी उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. तर उत्तम पुरुषाची लक्षणं काय आहेत, त्यांनी कसं वागलं पाहिजे, समर्थांनी इथे निरूपण दिलेलं आहे. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. जय सद्गुरू. समर्थ सांगतात, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे. आपण यथेष्ट जेवणे म्हणजे आपली परा तृप्त होतपर्यंत जेवावे. पूर्ण जेवा, काही कमी नाही व्हायला पाहिजे. पूर्णपणे पोट भरेपर्यंत जेवा. आणि जे शिल्लक राहील ते तुम्ही दुसऱ्यांना वाटा. समर्थ सांगतात, पण तुम्ही जर फेकत असाल तर हा आपला धर्म नाही, हे उत्तम पुरुषाचं लक्षण नाही. समर्थ सांगतात, आपण बघतो आता फॅशन झाली आहे, लग्नामध्ये बफे लागतात. प्रत्येकाने स्वतःने घ्यायचं. मग आपण काय विचार करतो, आपण पाहिजे तेवढा भरपूर घेतो, खाण्याच्या पलीकडे घेतो आणि शेवटी आपण फेकून देतो. समर्थ बोलतात, हे उत्तम पुरुषाचं लक्षण नाही आहे, हा धर्म नव्हे. जेवढं आपल्याला आवडेल, जेवढं आपल्याला खाता येईल, जेवढं आपल्याला खाण्याने पोट भरेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. समर्थ सांगतात, वाया दवडणे हा आपला धर्म नव्हे. जर राहत असेल, शिल्लक राहत असेल तर तुम्ही दान करा. जे गोरगरीब आहेत, ज्यांना अन्न खायला मिळत नाही आहे, त्यांना तुम्ही दान करा. समर्थ सांगतात, अन्नदान हा महादान. तुम्ही पुण्य कमवू शकता. पहिलं आपल्या गावाकडे, नॉर्मली आपल्या गावाकडे जेव्हा आपण कधी पण जायचो, त्या एक माणसाचं जेवण ते जास्तच करून ठेवायचे. कधीही कुठल्याही गावात तुम्ही जावा, कुठल्याही घरात जावा, 1-2 माणसांचं जेवण ते जास्तच बनवून ठेवतात. त्यांना माहिती आहे कोण ना कोण येईल. पण आपल्या शहरामध्ये तसं नाही आहे. आपण विचारतो किती परिवारात संख्या असेल, 3-4, हां किती रोटे खाणार, किती चपाती खाणार, किती भाकरी खाणार, त्या पद्धतीने आपण बनवून टाकतो. आणि जर कोणी एखादा चुकून आला, माणूस वगैरे आला, तर आपल्याकडे जेवणाची सोय नसते, परत करावं लागतं. तर हे गावमध्ये सर्रास चालू आहे, मस्त आहे. आपण पाहतो गावामध्ये कोणाच्या घरी गेलो तरी आपल्याला जास्तच भेटेल, कमी भेटणार नाही आहे. समर्थ सांगतात, शहरापेक्षा गाव चांगलं आहे. दान करा. समर्थ बोलतो, दान करा, फेकू नका. जर कोणत्या माणसाला जर तुम्हाला द्यायचं नसेल, जे शिळं झाला असेल तर ते प्राण्यांना द्या, गाईला द्या, तिथून तुम्हाला पुण्य भेटेल. पण फेकू नका, हा आपला धर्म नाही आहे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तर ते न बुडून दावे, बुडतयासी. समोर सांगतात, तसंच जसं तुम्ही अन्न खाताय, दुसऱ्यांना वाटताय, तसंच तुमच्या अंगी असलेलं ज्ञान, तुम्ही जे शिकत असलेला अभ्यास, शिकत असलेलं ज्ञान, ते सुद्धा तुम्ही बहुतांचं सांगावे, इतरांचं सांगावे आणि शहाणेकडून सोडावे सकळ जन. समोर सांगतात, अन्न अशी गोष्टी आहे ती माणसाला 1 दिवस 2 दिवस त्याची गरज भागू शकते.
पण जर हे ज्ञान आहे तर त्याच्या आयुष्यभरासाठी आहे. तो आयुष्यभरासाठी खाऊ शकतो, पोट भरून खाऊ शकतो जर त्याला उत्तम ज्ञान दिलं तर. एखादा मनुष्य जर गाण्यामध्ये चांगला असेल तर तो त्याचा जो अभ्यास आहे तो दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याला जर ज्ञान दिलं, गायकीचा जर अभ्यास करून त्याच्याकडून घेतला, त्यांना ज्ञान सांगितलं तर ज्ञान वाढणारच आहे. आपोआप ज्ञान आपलंच वाढणार आहे, यात शंका नाही आहे. समर्थ सांगतात जेवढं आपल्याला ज्ञान भेटेल तेवढं इतरांचं शिकवावे. म्हणजे ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे. पहिली गोष्ट, जेवढेही ज्ञान असेल तेवढं तुम्ही इतर जणांना सांगावे. हे पुण्याचं काम आहे. समर्थ सांगतात जेवढं तुम्ही ज्ञान देणार तेवढं आपलं ज्ञान वाढणार आहे, काहीही कमी होणार नाही आहे. असं तुम्ही कुठे ऐकलं आहे का? मी याला ज्ञान दिलं आहे आणि माझं कमी झालं आहे, की तुम्ही परीक्षेला गेला आहेत. जर एखाद्या प्रश्नाचं असेल, उत्तर असेल, गणिताचं काही हे असेल, फॉर्म्युला असेल, जर तुम्ही दुसऱ्याला सांगत असाल कसं सोडवायचं असेल आणि तुम्हीच विसरलात, असं कधी होईल का? नाही ना. जर तुम्ही त्याला सांगत असाल, कंप्लीट सांगत असाल तर त्याला तर ज्ञान भेटेलच, पण तुमचं पण ज्ञानमध्ये वाढ होईल, वृद्धी होईल. इतरांचे शिकवावे तर ते न बुडून नेदावे बुडते अशी. आणि ज्याला समज सांगतात पोहायला येत नसेल तर त्याला कमीत कमी बुडू देऊ नये. वाचवण्याचा प्रयत्न करा पण त्याला बुडू देऊ नये. उत्तम गुण स्वये घ्यावे ते बहुतांचं सांगावे. वर्तल्या विना बोलावे ते शब्द मिथ्या. समर्थ सांगतात आपण भरपूर इतरांमध्ये वावरत असतो, इतर लोकांमध्ये वावरत असतो, घरामध्ये वावरत असतो, घराच्या बाहेर वावरत असतो, कंपनीमध्ये वावरत असतो, शाळेमध्ये वावरत असतो, मित्रांमध्ये वावरत असतो, नातेवाईकांमध्ये वावरत असतो. समर्थ सांगतात जे आपल्याला त्यांच्यातले उत्तम गुण आहेत ते आपल्याला उत्तम गुण घ्यायचे आहेत आणि जे वाईट गुण आहेत ते त्यागायचे आहेत. उत्तम गुण प्रत्येकामध्ये आहेत. माणूस कोणताही वाईट नाही, त्याची कर्म वाईट असतात. समर्थ सांगतात प्रत्येकामध्ये चांगले आणि वाईट गुण आहेत म्हणून तो माणूस आहे. मग समर्थ सांगतात प्रत्येकामध्ये अंतरीमध्ये चांगले गुण आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत आणि ते आपल्याला आत्मसात करायचे आहेत. आणि ते गुण जर अंगी आपले बांधले तर ते बहुतांचं सांगावे, इतरांचं सांगावे. आणि जेव्हा आपण आचरण करू, जेव्हा ते गुण आपण आतमध्ये घेऊ, तेव्हाच ते खरं आहे उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. आणि जर आपण ते गुण आत्मसातच केले नाही आणि दुसऱ्यांना जर सांगत गेलो की असं असं आहे, हे ज्ञान तुम्ही केलं तर तुम्हाला असं होईल तसं होईल, मग ते सर्व खोटं आहे. ते त्यांची मस्करी उडवतील, निंदा करतील. म्हणजे पहिला हा कोणताही स्वतः कोणता गुण असेल तो स्वतः आत्मसात केला पाहिजे. जर तुम्ही आचरणात घेतलं नाही तर ते खोटं बोलण्यासारखं आहे. स्नान संध्या देवाचरण एकाग्र करावे जप ध्यान हरी कथा निरूपण केले पाहिजे. समर्थ सांगतात पहिला मनुष्य उठल्यावर, सकाळी झोपेतून उठल्यावर स्नान केलं पाहिजे. संध्या देवाचरण देवाची उपासना, एकाग्र मनाने जप ध्यान, तसेच हरिकथा अध्यात्म निरूपण म्हटलं पाहिजे. जर तुम्हाला सकाळी उठल्यावर तुम्ही जर स्नान करत नसाल, डायरेक्ट तुम्ही देवाचे ते गेला तर ते अवगुण आहे. समज सांगतात जर एखादी महिला जेवण बनवत असेल तर ते पूर्ण प्रेमळ मनाने जेवण बनवत असते. आंघोळ करून
जेवण बनवते, स्वयंपाक बनवते, त्यामध्ये उत्तम गुण येतात. जसं म्हणजे आंघोळ केल्याशिवाय आपण स्वयंपाक करत नाही, तसंच देवाची उपासना करायची असेल, देवाची भक्ती करायची असेल तर आपल्याला स्नान करणं महत्त्वाचं आहे. स्नान केलंच पाहिजे. एकाग्र करावे मन, एकाग्र करावे जप. देवाची भक्ती एकाग्र करता आली पाहिजे. हरिकथेचं निरूपण सांगितलंय समर्थांनी, आणि केलंच पाहिजे. या भौतिक आयुष्यामध्ये हरिकथा निरूपण, भक्ती, उपासना हे केलंच पाहिजे. जसं आपण जन्माला आलो आहे, आपण पुढचं भविष्य बघतो आहे. आता मी आहे, आता मी कमवतो आहे, माझ्या 60 वर्षानंतर मला एवढे रिटायरमेंटचे पैसे आले पाहिजेत, तेवढा माझं घर चालेल, एवढा आपण अपेक्षा ठेवतो आहे. आपण बघतो माझं रिटायरमेंट झाल्याचा एवढा पैसा येईल, नंतर मी आरामात खाईन. जर असा आपण जर पुढचा विचार करत असू, आपण या लोकामध्ये आहेत, तर आपल्याला परलोकाचं प्लॅनिंगसुद्धा करावीच लागेल. जर तुमचे आत्ता गुण चांगले असतील तर परलोकामध्ये तुम्हाला मोक्ष भेटेल, नाहीतर काही नाही. आपण बघतो आपलं जीवन इन्व्हेस्टमेंटसारखं आहे. आपण बघतो हळूहळू आपण जर SIP करत असू, हजार महिन्याला समथिंग काय असतील, 1000, 5000, 10000 तुम्ही महिन्याला टाकत असाल, आणि ते जर 30-40 वर्षांनी तुम्हाला जसं तुमचे कोटीमध्ये जास्त पैसे भेटत असतील, तसंच आपलं हे भक्ती, उपासना दररोज केलेली ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. हे तुमचं मोक्ष आहे. मोक्षाला पाठवण्यासाठी आहे. तुम्ही आत्ता जी उपासना कराल, भक्ती कराल, हे जे आता तुम्ही कर्म कराल, त्याचा रिझल्ट तुम्हाला परलोकात आहे. काही लोक बोलतात तुमचं ना बैठकीवाल्यांचं ते समजतच नाही. भक्ती कधी करायची? 60 कंप्लीट झाल्यावर, रिटायर झाल्यावरती देवाचं नाव. पण हे चुकीचं आहे. समोर सांगतात भक्ती केली पाहिजे. दर दिवशी आपल्याला कमीत कमी अर्धा तास, समोर सांगतात अर्धा तास कमीत कमी आपल्याला भक्तीसाठी देता आलं पाहिजे, उपासनेसाठी देता आलं पाहिजे. समोर सांगतात 24 तासामध्ये आपण अर्धा तास नाही काढू शकत, कोणीही काढू शकतो. मोबाईल कमी बघा. आपण टाईमपास करण्यात, मोबाईल रील बघण्यात, इंस्टाग्राम बघण्यात 3-4 तास वाया घालवतो. समोर सांगतात अर्धा तास कमीत कमी. अर्धा तास नसेल भेटत तर 15 मिनटं स्मरणिका तरी करा, नामस्मरण करा. त्यातच तुमचं भलं आहे. आणि त्यातच तुमचं जे तुम्ही आता उपासना कराल, भक्ती कराल, नामस्मरण कराल, त्याचाच इंटरेस्ट तुम्हाला, कंपाऊंडिंग इंटरेस्ट काय असेल तो सर्व तुम्हाला पुढे भेटणार आहे. तुमचं जीवन सुरळीत होणार आहे, मोक्ष प्राप्त होईल. फक्त आपली गुण चांगली असली पाहिजेत, कर्म चांगली असली पाहिजेत. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, ओने पडवणे धावे, कोणी एकांचे. म्हणजे हा आपला शरीर जेव्हापासून जन्माला आला आहे तेव्हापासून आपल्यावरती ऋण आहेत. आईचं, वडिलांचं, मातृऋण, पितृऋण, आप्तेष्टांचे ऋण, नातेवाईकांचे ऋण, देशाचे ऋण, सर्वांचे ऋण आहेत. म्हणून हा शरीर आपला नाही आहे. आपण बोलतो हा माझा देह, माझा देह. समोर सांगतात हा शरीर परोपकारी लावावे, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी लावावे, दुसऱ्यांच्या चांगल्या भल्यांसाठी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, दुसऱ्यांना मदत करावी. हा आपला शरीर आहे, हा परोपकारासाठी झिजवायचं आहे, अनेकांच्या उपयोगी पडायचं आहे. आणि कोणाला उणे पडू देऊ नये, कमी पडू देऊ नये आयुष्यात. समोर सांगतात तुम्हाला कितीही पगार असो, कितीही तुम्ही कमवत असाल, थोडीफार तुम्ही दान करा. समोर सांगतात जेव्हा तुम्ही दान कराल, पैसे कोणाला मदत कराल, त्याचा डबल पैसे तुम्हाला मिळतात.
हे आहे सत्य आहे. तुम्ही स्वच्छ मनाने विचार नाही करायचा की आता मी समजा कोणाला मदत केली XYZ अमाऊंट, आणि जर तुम्ही तुमच्या मनामध्ये जर बोलत असाल हां मी एवढी मदत केली आहे, मी असा तसा, तर ते तसं नाही. एकदा अमाऊंट दिली, काहीही असेल, अन्नदान असेल, पैसा असेल, वह्या पुस्तकं असतील, काहीही असेल, दान जर काही तुम्ही केलं असाल तर ते आपल्याला समजलंच नाही पाहिजे आपण दिले म्हणून, आपण विसरून जायचं. तुम्ही कोणत्याही एखादा वृद्धाश्रमात जा, अनाथ आश्रमात जा, काही मदत करा, दान करा, पण समोर सांगतात त्याचा आपल्याला अभिमान आला नाही पाहिजे. उपकार करा, परोपकार करा, यासाठीच आपला जन्म आहे. आणि कलियुगात असं केल्याने मोक्षप्राप्ती नक्कीच मिळणार आहे. आणि उत्तम पुरुषाचा गुण समर्थांनी सांगितलेलं आहे. हा उत्तम पुरुषाचं लक्षण आहे. आडले जाकसले जाणावे, येथा न शक्ती कामास यावे, मृद वचने बोलत जावे, कोणी एकासी. अडकले जाकसले जाणावे, जर कोणी कुठल्या कामात अडकला असेल, गांजलेला असेल, थांबलेला असेल, तर ते जाणून घ्यायचं आहे, त्याची कारणं लक्षात घ्यायची आहेत आणि त्याला आपल्या शक्तीनुसार मदत करायची आहे, समज सांगतात. आणि कोणाशीही बोलताना मृदू वचनाने, शांतपणे, पोलाईटपणे, नम्रपणे बोलायचं आहे. समजा आपण कोणाला मदत केली आणि करायची असेल तरी नम्रपणे बोलायचं आहे, मृदू आवाजात शांतपणे बोलायचं आहे, समोर सांगतात. जर आपण अहंकाराच्या भावाने मोठ्या आवाजाने जर बोलत असू तर हे आपला धर्म नव्हे. दुसऱ्यांच्या दुःखे दुखवावे, पर संतोषी सुखी व्हावे, प्राणी मात्रांचं मेलवून घ्यावे, दया शब्दे. म्हणजे दुसऱ्याचे दुःखाने दुःखी व्हावे, समर्थ सांगतात. जर दुसऱ्याच्या इथे दुःख असेल तर आपण सुद्धा दुःखी व्हावे. आणि जर लोकांच्या संतोषाने सुखी असतील तर तिथे आपल्याला सुखी व्हायचं आहे. पण या कलियुगात आपल्या इथे सर्व उलटं आहे. तर लोकांचं कुठे चांगलं होत असेल तर आपल्याला दुःख होतं, आणि आपल्या जर का सुख असेल तर लोकांना दुःख होतं. हे उत्तम पुरुषाचे लक्षण नाही आहेत, समोर सांगतात. जर काहीही दुसऱ्यांचे दुःख आलं तर दुःखामध्ये सामील होता आलं पाहिजे, दुःख घेता आलं पाहिजे. आणि दुसऱ्यांचं काही सुख झालं असेल तर त्यामध्ये आपल्याला भागी होता आलं पाहिजे, आनंदी होता आलं पाहिजे. समजा कोणी बाजूवाल्याने गाडी घेतली तर त्याच्या सुखामध्ये आपलं सुख असं समजून सुखी व्हायचं आहे. आता आपण काय बोलतो, चेहऱ्यावर फक्त एक स्माईल देतो, हां गाडी घेतली, हां मस्त मस्त, अभिनंदन, आणि पाठीमागे येऊन आपण त्याच्याविषयी वाईट बोलणार. तर हा धर्म नव्हे, समोर सांगतात. प्राणीमात्रांचं मिळवून घ्यावे, बया शब्दे. म्हणजे सगळ्यांना गोड शब्दाने प्राणीमात्रांना आपले आपण करून घ्यायचं आहे, आपलेसे करून घ्यायचं आहे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे, पारखे जन. म्हणजे समर्थ सांगतात, अनेकांचे अन्यायाची त्यांना क्षमा करायचे. जे काही लोकांनी आपल्याबद्दल वाईट बोललं असेल, काही अवगुण करलेले असतील, काही असेल, मोठ्या मनाने त्यांना क्षमा करून टाकायचे आणि अनेकांच्या कार्यात मदत करायचे. परके लोक असतील तर त्यांना आपल्या बाजूने करून घ्यायचे, समर्थ सांगतात. आपण काय करतो, जर कोणी आपल्याला वाईट बोलला असेल त्याला माफ करायचं सोडा, त्याला आपण मदतसुद्धा करणार नाही, त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. समज सांगतात तसं काही नाही आहे. मोठ्या मनाने त्याला माफ करा, त्याला मदत करा. जे कोण बाहेरचे असतील, परके लोक असतील, त्यांच्या बाजूने जाऊन त्यांना मदत करा. दुसऱ्यांचे अंतर जाणावे, तदनुसाराची वर्तावे, लोकांचं परीक्षित जावे, नाना प्रकारे. म्हणजे दुसऱ्यांचे अंतर जाणावे म्हणजे दुसऱ्याच्या अंतरंगातील विचार जाणून घ्यायचे, समर्थ सांगतात. त्यांच्याशी तसं नम्रपणे वागायचं आहे. आणि नाना प्रकारे लोकांची परीक्षा करत जावे, परीक्षण करायचं आहे आपल्याला.
समर्थ सांगतात, नेमकची बोलावे, तात्काळाची प्रतिवचन द्यावे, कदापि रागासन यावे, क्षमारूपे. समर्थ सांगतात, हे उत्तम गुणाचं महत्त्वाचं लक्षण आहे, मेन लक्षण आहे. मोजकंच बोलायचे, नेमकंच जे नेमकं आहे तेवढंच बोलायचं, जास्त बोलायचं नाही. कोणी काही विचारले तर त्याला तत्काळ प्रत्युत्तर द्यावे आणि कधीही कुणावर रागू नये. आणि क्षमारूपे समर्थ सांगते, सगळ्यांना क्षमा करायचे. कोणी काही विचारलं, काही झालं तरी आपण सगळ्यांना मदत करायची, सर्वांना क्षमा करायचे. कोणाही रागून राग मनावर घेऊ नये. हा राग माणसाचा शत्रू आहे. समर्थ सांगतात, आलस्य अवघाची दौडावा, यत्न उदंडाची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. म्हणजे आळस हा पूर्ण झटकून टाकावा. आळस माणसाचा शत्रू आहे. पहिला आळस, नंतर क्रोध, हे 2 शत्रू आहेत. आळस आपल्या अंगातून पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आणि उदंड यत्न कर जावे. यत्न म्हणजे प्रयत्न. प्रत्येक गोष्टीसाठी, कोणताही तुमचा काम करायचा असेल त्यासाठी प्रयत्न महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. उदंड प्रयत्न केलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला तो जो फळ आहे तुम्ही ते अपेक्षा करताय ते तुमचं कंप्लीट होईल. आणि जर शब्द मत्सर न करता कोणी एकाचा, म्हणजे दुसरा कोणी काही बोललेला एखादा शब्द काही बोलला असेल तर त्याला पलटवार देऊन वितंडवाद कधी घालू नये. जर कोणी काही तुम्हाला उलट बोलला असेल तर त्याला प्रत्युत्तर न द्यावे, शांत बसून भांडण सोडून निघून जावे. उत्तम पदार्थ दुसऱ्याचा द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा, संसार आपला. समजा उत्तम पदार्थ दुसऱ्याच द्यावा, म्हणजे आपल्या अंतरंगात जे काही उत्तम गुण आहेत ते आपण दुसऱ्यांना देणे. पहिल्या घरांमध्ये असं व्हायचं, जो काही पदार्थ असेल, काहीही असेल, म्हणजे जुन्या लोकांमध्ये प्रथा होती. आता नवीन माहिती नाही, गावा ठिकाणी असं चालायचं. काही तुम्ही नवीन घरात चांगला पदार्थ, गोड काही केलं, काही नवीन केलं तर एक वाटी आपल्या बाजूवाल्यांकडे जायची, शेजाऱ्यांकडे जायची. आत्ता आहे की नाही माहिती नाही. आता बिल्डिंगमध्ये आलेत लोक राहायला, सगळ्यांचे दरवाजे बंद, कोण कुठे राहते काहीच आयडिया नाही आहे. पण गावा ठिकाणी पहिलं असं असायचं, तुम्ही काहीही कराल, पुरणपोळी गेली, कोणता सण असेल, काही तुम्ही पदार्थ बनवला असेल तर एक वाटी आपली त्यांच्याकडे जायची. समोर सांगतो, उत्तम पदार्थ दुसऱ्यांचा द्यावा, शब्द निवडून बोलावा, शब्द विचारपूर्वक बोलावा, आणि सावध करीत जावा, संसार आपला. आणि आपला संसार, आपला प्रपंच आपल्याला दक्षतेने करायचं आहे, सावधपणे करायचं आहे, तेव्हाच तो आपला संसार सुखाचा होईल. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरण कीर्तीस उरवावे, येणे प्रकारे. म्हणजे मरणाचे नेहमी स्मरण असावे. या कलियुगात मरण आहेच, फिक्स आहे. कोणी अनंत नाही आहे, अविनाशी नाही आहे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ताशी सावध व्हावे, सादर असावे. जर तुम्ही हरिभक्ती केली दुसऱ्यांना मदत केली तर असं जर तुम्ही वागलात तर तुम्ही मेल्यावर तुम्ही कीर्तिरूपे होतात. म्हणजे तुम्ही तुमचं देह ठेवलात तरी तुमची कीर्ती शेवटपर्यंत राहील. शेवटपर्यंत लोक नावं काढतील. आणि असं आपल्याला जीवन देह आपल्याला दिलेला आहे. आणि असं आपल्याला वागून आपल्या उत्तम पुरुषाचं लक्षण समाजाने सांगितलेलं आहे. जेव्हा आपण आयुष्यामध्ये सगळ्यांची ऋणं फेडू, दुसऱ्यांना मदत करू,
तेव्हाच तो माणूस उत्तम लक्षण म्हणजे उत्तम पुरुष म्हणून समजला जाईल. नेमकपणे वर्तो लागला तो बहुतांचा कळव आला, सदा सर्व अर्जवी तयाला कोण उणे. म्हणजे उत्तम गुणाने युक्त असं नेमस्त वागणे पाहून अनेक लोकांती प्रसिद्ध पावतो, समोर सांगतात. मग सर्व लोक त्याच्याशी प्रेमाने वागतात. मग त्याला काहीच उणं पडत नाही. काय आहे काही नाही, काहीच नाही. ऐसे उत्तम गुणे विशेष तयांचं म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होय. समोर सांगतात अशा जेवढं आता आपण श्रवण केलंय, अशा उत्तम गुणे विशेष म्हणजे अशा विशेष उत्तम गुणांनी जो संपन्न असेल त्यालाच माणूस म्हटलेलं आहे, मनुष्य म्हटलेलं आहे. आणि त्याने केलेल्या भजनाने, त्याने केलेल्या परमार्थाने, त्याने केलेल्या कर्माने जगदीश प्रसन्न होतो, देव प्रसन्न होतो. उदंड धिक्कारून बोलती तरी चळवणे दावी शांती, दुर्जनासे मिळून जाती धन्य ते साधू. म्हणजे उदंड लोक धिक्कारून बोलती म्हणजे लोक जरी धिक्कारून बोलत असतील तरी आपल्याला शांती कधी आपली ढळून देऊ नये. शांत राहावे. कधी पण कोणताही डिसिजन घेण्यापूर्वी शांत मनाने डिसिजन घ्यायचे. कोणी कितीही भांडो, कोणी कितीही बोलो तरी आपल्याला शांती आपली ढळती कामा नये. जे दुर्जनांना आपलेसं करतात ते साधू धन्य होतात, समोर सांगतात. उत्तम गुणी शृंगारला ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी. म्हणजे उत्तम गुणांनी जो शृंगारलेला आहे आणि ज्याला ज्ञान आणि वैराग्य शोभत असतो तोच या भूमंडळावर उत्तम माणूस समर्थांनी म्हटलेलं आहे. तो जाणायचं आहे. ज्याच्याकडे विवेक, ज्ञान, वैराग्य हे सर्व गोष्टी असतात तोच खरा उत्तम मनुष्य समर्थांनी सांगितलेलं आहे. स्वये आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे, जिजोन कीर्तीस उरवावे नाना प्रकारे. म्हणजे आपण स्वतः कष्ट करतो, करायचेच समज सांगितलेलं आहे. अनेकांचे वागणे असतील, बोलणे असतील ते शोषित जावे, ऐकून सोडून द्यावे आणि नाना प्रकारांनी झिजून आपली कीर्ती वाढवायची. कीर्ती आपली कमी करता आली नाही पाहिजे. कोणी काहीही बोलो, आपण आपलं कर्म करीतच जायचंय. कीर्ती पाहू जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विन कोठेही नाही समाधान. समज सांगतात जर तुम्हाला कीर्ती पाहिजे असेल, नाव मोठं पाहिजे असेल तर तुम्हाला सुखाची अपेक्षा करू नये. आणि जर सुखाची लालसा असेल तर तुम्हाला कीर्ती कधीच मिळणार नाही. विचाराशिवाय प्रपंच आणि परमार्थ कोठेच समाधान मिळणार नाही, समज सांगतात. म्हणून दोन्ही आपल्याला आलं पाहिजे. कीर्ती आणि सुख हे दोन्ही आपल्याला मिळता आलं पाहिजे. एक गोष्ट कधीच मिळणार नाही. परांतरास न लावावं ढाका, कदापि पडू नये दावा चुका, स्माशीळ तयाच्या तुका हानी नाही. म्हणजे लोकांचे अंतःकरण कधी दुखू नयेत, समोर सांगतात. आणि यात कधी चूक होऊ दे नये. जो क्षमाशील असतो, क्षमा करणारा असतो, त्याच्या महत्त्वाची कधीच हानी होत नाही, समोर सांगतात. त्याचा कधीच हानी होत नाही. आपले अथवा परावे काय अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. आपले अथवा परावे जे आपला काम असो किंवा दुसऱ्यांचं काम असो, कार्य करताना उत्तम कार्य नेहमी करत जावे, 100% द्यावे. कितीही काम असो आनंदाने, स्वइच्छेने आपलं काम समजून दुसऱ्यांचे काम करावे. आणि जर तुम्ही समज सांगतात काम चुकारपणा कधीही करू नये. आपल्या कामात किंवा दुसऱ्यांच्या कामात कितीही काम असो ते आपलं काम समजून पूर्ण करायचे. बरे बोलता सुख वाटते,
हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे. म्हणजे कोणीही चांगलं बोललं तर आपल्याला बरं वाटतं, सुख वाटतं. हे तर अनुभवाने कळते. ठीक आहे, कसा मनुष्य आहे कसा नाही आहे. पण लोकांना स्वतःसारखंच मानायचं आहे. लोक काहीही बोलो, पण आपल्याला सुखी राहता आलं पाहिजे. लोक आपल्याला चांगलं कधी बोलतील, जेव्हा आपण त्यांना चांगलं बोलू. जर आपण त्यांना रिस्पेक्ट देऊ तर ते आपल्याला रिस्पेक्ट देतील. समोरचा गिव्ह अँड टेक जो आहे तो चांगला असला पाहिजे. कठीण शब्द वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. म्हणजे कोणी कठोर शब्द बोलले, वाईट बोलले तर आपल्याला अनुभव येतो, वाईट अनुभव येतो. ठीक आहे, आपल्याला कोणीही काही बोलत, मित्राने कोणी शिवीगाळ केली, बाहेरच्यांनी कोणी शिवीगाळ केली, काहीही कोण वाईट बोललं तर आपल्याला वाईट वाटतं. ठीक आहे, मग जर समोर सांगतात, जर आपण जर दुसऱ्यांना बोलत असू तर त्यांना किती वाईट वाटत असेल. आपण विचार केला आहे का? नाही ना. समोर सांगतात आपण वाईट बोलायचंच नाही कधी. आपणास चिमुटा घेतला, तेने कासा विस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. जर आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो, आपण दुःखी होतो, कष्टी होतो. म्हणून आपल्यावरूनच लोकांची पारख करायची. जर आपण जर लोकांना चिमटा घेतला तर त्यांना कासावीस नाही होणार का? म्हणून समजा त्यांना प्रसन्न राखायचे. जे दुसऱ्यांचं दुःख करी, ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणी एक प्रसंगी. म्हणजे जे दुसऱ्याला दुःख देते, समोर सांगतात त्याची वैखरी आणि वाणी अपवित्र आहे आणि ती वेळ प्रसंगी आपणास घात करते. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. समजतात जे तुम्ही पेराल तेच उगवणार आहे. काही तुम्ही चिकूची जर बी लावली तर ते त्याच्या झाडावर चिकूच येणार आहेत, आंबे नाही येणार आहेत. म्हणजे जसं तुम्ही वागणार आहे तसंच तुम्हाला फळ मिळणार आहे. जसं तुम्ही बोलाल तसंच तुम्हाला उत्तर येणार आहेत. मग कुठल्याही कारणाने कर्कश का बोलावे. समोर सांगतात आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टे करावे हे राक्षसी क्रिया. समोर सांगतात आपल्या या पराक्रमाने, वैभवाने अनेकांना सुखी करायचे, पण त्याच्या योग्य दुसऱ्यांस दुःखी करणे, दुसऱ्यांना वाईट बोलणे, त्यांना दुःखी करणे ही राक्षसी गुण आहे, राक्षसी परंपरा आहे, राक्षसी प्रक्रिया आहे. म्हणजे दुसऱ्यांना दुःखी करावे ही राक्षसी क्रिया समर्थन सांगितलेलं आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले. आपण श्रवण केलेलंच आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि हे वचन हे अज्ञानाचे लक्षण आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे 8 विकार आहेत. 8 मध्ये इथे 4च दिलेले आहेत, 4-5च दिलेले आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध हे अज्ञानाचे लक्षण आहेत आणि हे भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. जो उत्तम गुणे शोभला, तोची पुरुष महाभला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती. समज सांगतात जो उत्तम गुणाने भरलेला आहे, शोभत असतो, जो माणूस दिसतो तोच महापुरुष जाणावा आणि कित्येक लोक त्याला शोधत फिरतात. क्रियेविन शब्दज्ञान, तोची स्वानाचे वमन, भले भले अवलोकन कदापि न करती. म्हणजे क्रियेशिवाय, कामाशिवाय नुसते शब्दज्ञान जर कोणी करत असेल तर हे कुत्र्याच्या ओकण्यासारखं आहे, गराळासारखं आहे, भुकण्यासारखं आहे. आणि चांगले लोक कधीही तिकडे बघत नाही. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे दुंडीत येती. मग सांगतात जे मनापासून भक्ती करतात, उपासना करतात,
आणि अगत्याने उत्तम गुण धारण करतात त्या महापुरुषाला लोक शोधत येतात. ते कोणत्याही कानाकोपऱ्यात असो त्यांची दखल घेतात. ऐसा जो महानुभव तेने करावा समुदाव, भक्तियोग देवादिदेव आपला करावा. म्हणजे असा जो महानुभव जो कोणी साक्षात्कारी महापुरुष असेल त्यांनी लोकसंग्रह करावा आणि भक्तीच्या योगे देवादिदेव आपलाच करावा. आपण अवघची मरून जावे, मग भजन कोणे करावे, या कारण भजनास लावावे बहुत लोक. समजा समोर सांगतात आपण अवचित जर आपण कधी मृत्यू पावलो, मरून गेलो, तर मग भजन कोण करेल असा जो विचार करून अनेक लोकांना भगवद्गीता करण्यास लावावे. समोर सांगतात आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशाशी बजत जावे. समोर सांगतात आमची प्रतिज्ञा अशी आहे की शिष्यापाशी काही मागूच नाही, पण एवढे जरूर मागावे की त्यांनी आपल्या मागे जगदीशात भजत जावे. तुम्ही काहीही कितीही विद्यार्थ्यांना जर तुम्ही ज्ञान देत असाल तर त्यांच्यापासून काही मागू नये. समोर सांगतात पण जो जगाचा जगदीश आहे त्याला भजायचं आहे, त्याची भक्ती करायची. या कारणे समुदाव, झाला पाहिजे मोह छाव, हातो हाती देवादिदेव वोळेसा करावा. म्हणजे या कारणे समुदाय म्हणजे हे व्हावे म्हणून समुदाय एकत्र करण्यासाठी महोत्सव करावेत. समोर सांगतात आणि या सहजासहजी देवादिदेव प्रसन्न होईल असंच करायचं आहे. आता समुद्र या कारणे पाहिजेत दोन्ही लक्षणे, श्रोती येथे सावधपणे मन घालावे. म्हणजे ज्या योगाने अनेकाकडून भक्ती घडेल अशा रीतीने प्रबोधन शक्ती म्हणजे विषय नीट समजून सांगता येईल असं वक्तृत्व पाहिजे, असं बोलता आलं पाहिजे आणि अनेकांचे अंतःकरण जिंकता आलं पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण, तयांच मानिती प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले. म्हणजे यापूर्वी जे उत्तम गुण सांगितलेले आहेत ते अंगी असणे आवश्यक आहेत. समोर सांगतात पण ज्याच्या अंगी हे अंगी गुण दिसून येतात त्याचे बोलणे लोक प्रमाण मानतात आणि त्याच्या प्रबोधन शक्तीने लोक प्रेरित होऊन कार्य करू लागतात. तेव्हाच तो उत्तम माणसाचं लक्षण सांगितलेलं आहे, उत्तम माणूस सांगितलेलं आहे. तसं आपल्याला वागायचं आहे, तसं आपल्याला फॉलो करायचं आहे. समोर सांगतात हे सर्व गुण आपल्या अंतरी असले पाहिजेत. बोलण्यासारखे चालणे, स्वये करुण बोलणे, तयाची वचने प्रमाणे मानिती जनी. म्हणजे जो बोलण्यासारखे स्वतः वागतो आणि आधी स्वतः करून मग बोलून दाखवतो, दुसऱ्यास उपदेश देतो, हे लोक वचने प्रमाण मानतात. म्हणून आपल्याला सुद्धा जे आपण बोलतो ते करून दाखवायचं आहे. तेव्हाच आपल्याला खरं मानतील, तेव्हाच आपल्याला या प्रपंचामध्ये संसारामध्ये श्रेष्ठ मानतील, थोडीफार इज्जत देतील. जे जे जनास मानेना ते ते जनही मानेना, आपण एकला जननाना सृष्टीमध्ये. म्हणजे जे जे लोकांना पटत नाही ते तो लोक मानत नाहीत, ऐकून घेत नाहीत. समज सांगतात जे जे लोकांना पटत नाही ते लोक मानत नाहीत, ऐकून घेत नाहीत. पण एकटा आपण अगदी असा असतो. हे जगात लोक अनेक आहेत, आपल्याला माहिती आहे जगात लोक अनेक आहेत, कोणी ना कोणी मानणार आहे. म्हणून सांगती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. म्हणून समोर सांगतात लोकांना बरोबर घेऊन कार्य करायचं आहे. त्यांना हळूहळू समजवत त्यांच्या कलाने त्यांच्या क्रियाने त्यांना घेऊन त्यांना शिकवायचं आहे.
त्यांना विवेकाने वैराग्याने हळूहळू शिकून त्यांच्या शेवटच्या पारीपर्यंत त्यांना न्यायचे. आणि हे समज सांगतात हे तुम्हाला विवेकाने शक्य आहे. परंतु हे विवेकाची कामे विवेक करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले. म्हणजे परंतु हे विवेकाची कामे म्हणजे परंतु याप्रमाणे समोर सांगतात युक्तीने लोकसंग्रह करून विवेक पुरुषाचं काम आहे हे त्यालाच जमते. आणि इतर लोक जे आहेत ते बापडे भ्रमाने एकमेकात भांडू लागतात. बहुतांची भांडता एकला, शयन्या वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. बहुतांशी भांडता एकला, शयना वाचून पुरवला म्हणजे सेनापती ज्याप्रमाणे सैन्याशिवाय एकटा राहू शकत नाही त्याचप्रमाणे सर्वांची जो भांडतो तो एकाकी पडतो, तो काहीच करू शकत नाही जीवनामध्ये. म्हणून उत्तम पुरुषाने अनेक लोकांना राजी राखावे समोर सांगतात. बहुतांशी भांडता एकला, शयन्या वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.